दूधगंगानगर तालुका राधानगरी येथील राजर्षी शाहू सागर धरण परिक्षेत्रात मुसळधार पाऊस चालू असून धरणात पाण्याची वाढ झपाट्याने होते. असलेल्या पाणीसाठ्यामुळे तसेच धरणात काही असणाऱ्या गळतीमुळे धरणास काही धोका होऊ नये म्हणून धरणाच्या परिचालन सूचनेनुसार पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी आज सकाळी 10 वाजता आज धरणाच्या 5 वक्र आकार दरवाजातून प्रतिसेकंद 7100 क्युसेक्स तसेच जलविद्युत केंद्रातून प्रतिसेकंद 1000 क्युसेक्स असा एकूण प्रतिसेकंद 8100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात केला गेला. आवश्यकतेनुसार विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढवण्यात येणार आहे. परिणामी दूधगंगा नदी पात्राबाहेर जाण्याची शक्यता आहे. तर धरण 83.63% भरले आहे. जलाशय परिचालन सूचीनुसार धरणातील पाणी नियंत्रित ठेवण्यासाठी दूधगंगा नदीत पाणी सोडण्यात आले. परिणामतः काठावरील गावांना प्रशासनामार्फत सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. आज संध्याकाळी 4च्या पाणी पातळीनुसार धरण परिसरात 17 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून आज अखेर 2506 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. आज धरणाच्या जलाशयाची पातळी 642.520 मीटर असून पाणीसाठा 604.616 दशलक्ष घनमीटर इतका आहे. धरणात 21.38 TMC म्हणजे 84.08% धरण भरले. धरणातून होणाऱ्या गळतीमुळे पाणीसाठा उत्तमरित्या राहण्यासाठी तसेच धरण परिक्षेत्रात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असल्यानं धरणाचे 5 वक्राकार दरवाजे उचलून तर विद्युत जलाशयातून असे एकूण 8100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होतोय. परिणामतः काठावरील गावांना प्रशासनामार्फत सावधानतेचा इशारा देण्यात आलाय. मराठी न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे.